पिठोरी अमावस्या आणि 64 योगिनी मुलांच्या रक्षणासाठी आई का करते ही पूजा? नमस्कार मंडळी, आपल्या सृष्टीमय रहस्य या चॅनलवर मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण एका अशा रहस्यमय पण अत्यंत भावनिक परंपरेबद्दल जाणून घेणार आहोत, जी थेट प्रत्येक मुलाच्या आयुष्याशी जोडलेली आहे. आपण नेहमीच बघतो, आई आपल्या मुलासाठी किती त्याग करते. ती स्वतःचं सुख, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवते, पण मुलांचं आयुष्य सुंदर व्हावं यासाठी ती प्रत्येक संकटाशी लढते. पण तुम्हाला ठाऊक आहे का की एक दिवस असा असतो जेव्हा आई स्वतःच्या मुलांच्या रक्षणासाठी 64 योगिनीचं आवाहन करून त्यांची पूजा करते. हा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, पिठोरी अमावस्या म्हणजे काय, 64 योगिनी कोण आहेत आणि मुलांच्या कल्याणासाठी आई ही पूजा का करते. पिठोरी अमावस्या म्हणजे काय? पिठोरी अमावस्या श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला येते. या दिवशी आई मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी विशेष पूजा करते. या पूजेला पिठोरी का म्हणतात? कारण या दिवशी स्त्रिया पिठापासून 64 योगिनींच्या मूर्ती तयार करतात. प्रत्येक मूर्ती ही एका दैवी शक्तीचं प्रतीक असते. त्या 64 शक्ती मिळून जगातल्या सर्व वाईट शक्तींवर विजय मिळवतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी वडीलधाऱ्या स्त्रिया तरुण महिलांना सांगतात, ही पूजा केल्याने मुलं सुरक्षित राहतात, त्यांचं आयुष्य निरोगी होतं. लोककथा बघू. प्राचीन काळी असं मानलं जायचं की अमावस्येच्या रात्री दुष्ट शक्ती सर्वाधिक सक्रिय असतात. अशा वेळी आई स्वतःच्या मुलांचं रक्षण करण्यासाठी दैवी मातृशक्तीला 64 योगिनींना हाक मारते. 64 योगिनी कोण आहेत? 64 योगिनी या मातृशक्तीच्या रूपा आहेत. त्या पार्वती मातेच्या किंवा देवी शक्तीच्या विविध अवतारांपैकी मानल्या जातात. या योगिनी केवळ युद्ध करणाऱ्या किंवा शक्तिशाली देवता नाहीत, तर त्या रक्षक माता आहेत. त्यांच्या 64 रूपातून जगातील प्रत्येक समस्या, प्रत्येक रोग, प्रत्येक संकटावर उपाय आहे असं मानलं जातं. मंदिरे आणि रहस्य. भारतात मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड इथे 64 योगिनींची प्राचीन गोलाकार मंदिरे आहेत. ही मंदिरे प्रामुख्याने उघड्या आकाशाखाली बांधलेली आहेत, म्हणजे भक्त थेट आकाशाच्या खाली योगिनींची पूजा करतो. गोलाकार रचनेत 64 मूर्ती उभ्या असतात. हे विश्वचक्र आणि मातृशक्तीचं अनंत रूप दर्शवतं. विद्वान म्हणतात की या मंदिरे तंत्र साधनेसाठी वापरली जात होती, पण सामान्य लोकांना ही पूजा नेहमी गुप्त ठेवली जात असे. पिठोरी अमावस्येचं मुलांशी नातं. या दिवशी आई जेव्हा पिठाच्या मूर्ती बनवते तेव्हा ती मनोमन आपल्या मुलाचं नाव घेते आणि प्रार्थना करते, माझं लेकरू निरोगी राहो, त्याचं आयुष्य दीर्घ हो, संकट दूर राहो. श्रद्धा अशी आहे की 64 योगिनी आईच्या या प्रार्थना ऐकतात आणि मुलांच्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार करतात. प्राचीन काळी लोकांना वाटायचं की योगिनी वाईट शक्तींना दूर ठेवतात, विशेषतः मुलांवर लागणाऱ्या नजरा, भीती, अपघात, रोग यांचं संकट नाहीसं करतं. विचार करा, जिथे आई आधीच आपल्या मुलांसाठी झगडते, तिथे जेव्हा ती देवतांचं आवाहन करते तेव्हा त्या प्रार्थनेत किती ताकद असते. आजही ग्रामीण भागात आई आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणते, माझ्या लेकरावर योगिनींची कृपा राहो. हे शब्दच मुलासाठी जगातील सगळ्यात मोठा आशीर्वाद असतात. पूजा पद्धती आणि आजचं महत्त्व बघूया. प्राचीन काळी आई 64 पिठाच्या मूर्ती घरी बनवायची, त्याची पूजा करून मुलाच्या नावाने प्रार्थना करायची. नंतर त्या मूर्ती नदीत किंवा विहिरीत विसर्जित केल्या जात असे. आजच्या काळात आपण इतकं पारंपरिक करणं शक्य नाही, पण आपण साधं करू शकतो. देवीची प्रार्थना करावी, मुलाच्या दीर्घायुष्यासाठी आरती करावी, पिठाच्या छोट्या मूर्ती बनवून साधी पूजा करून विसर्जन करावं. महत्त्वाचं म्हणजे आईची भावना. ती जितक्या श्रद्धेने प्रार्थना करते तितकी तिची प्रार्थना योगिनींपर्यंत पोहोचते. मित्रांनो, पिठोरी अमावस्या ही केवळ एक पूजा नाही, तर ती आहे आईच्या मायेचं दैवी रूप.
आई स्वतःसाठी नाही तर केवळ मुलासाठी 64 योगिनीचं आवाहन करते. हीच मातृशक्ती आहे, हीच प्रेमाची खरी ताकद आहे. आजच्या काळात आपण विसरलो असू या परंपरा, पण आईच्या अंतःकरणातली ही भावना आजही तितकीच जिवंत आहे. म्हणूनच म्हटलं जातं, आई म्हणजे स्वतःचं देवीचं रूप आणि तिच्या प्रार्थनेला 64 योगिनीचाही आशीर्वाद लाभतो. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून असेच रहस्यमय आणि भावनिक विषय जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या रहस्यकथेसह. तोपर्यंत नमस्कार.